हरिओम. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 121. पाहायचा दृष्टिकोन. शाळा कॉलेजमध्ये एकदम हुशार किंवा एकदम व्रात्य अशी दोन्ही आत्यंतिक टोकाची मुले प्रसिद्ध होतात. फक्त स्त्रियांसाठी अशा मथळ्याखाली लिखाण केले की मला काय वाचायचं नाही ते मला आधी वाचू दे असे म्हणून पुरुष ते आधी वाचतात. मी असे ऐकले आहे की एकाने शिकार कथांचे पुस्तक लिहिले आणि त्यानेच भूतदया प्राणी मंडळाला निनावी पत्र लिहून त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ केव्हा कोठे आहे ते कळविले. त्याबरोबर त्या दिवशी त्या पुस्तकावर बंदी घालावी यासाठी मोर्चा निघाला आणि त्याचे पुस्तक इतके खपले की त्याचे पुनर्मुद्रण करावे लागले. भगवान आद्यश्री शंकराचार्यांनी वेदांत म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करून त्यामधून जे सारतत्व सूत्र रूपाने श्लोक रचून सांगितले ते म्हणजेच ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परः अनेन वेद्यम सच्छास्त्रमिते वेदांत दिंडी महा. हे सारतत्व त्यांच्या काळापासून ते आजपर्यंत त्यांच्या नावाने फार सुप्रसिद्ध झाले. कारण काही जणांकडून यातील मिथ्या याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्यामुळे या सिद्धांतावर चुकीचे प्रश्न विचारले जाऊ लागले. तर काही जणांनी त्यांच्या या सिद्धांताला आव्हान दिले. मग भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या शिष्याने आणि त्यांच्या बाजूने असलेल्याने याचे खंडन करणे सुरू केले. या योगे सिद्धांत फार प्रकाशात आला. यामुळे असेल कदाचित, परंतु या सिद्धांतावर भगवान आद्यश्री शंकराचार्यांच्या नावाने एक कथा सांगितली जाते. ही कथा निरनिराळ्या प्रकारे कथन केली जाते. यात एकवाक्यता नाही. यामुळे कदाचित हे दंतकथाही असू शकते. परंतु याचा एक चांगला परिणाम असा झाला की या सूत्रावर सत्यार्थाचा प्रकाश टाकला गेला आणि याबाबत असलेला गैरसमज दूर व्हायला मदत झाली. ही कथा अशी आहे. एकदा नित्याप्रमाणे भगवान आद्यश्री शंकराचार्य आपल्या शिष्यांना ज्ञान प्रदान करत होते. त्यावेळी अचानक गलका ऐकायला आला. दूर व्हा, चला लवकर बाजूला व्हा, पळा पळा, हा हत्ती पिसाळलेला आहे, तो काही विध्वंस करू शकतो, दूर व्हा, लवकर लवकर बाजूला व्हा, पळा पळा. पाहतात तर एक हत्ती सैरावैरा पळत वाटेत येईल तर सोंडेत पकडून दूर भिरकावून देत येत होता. त्याच्यावर बसलेला माहूत जोरजोरात ओरडत लोकांना सावध करत होता. तो माहूत त्याच्याकडून हत्ती कह्यात आणायला शिकस्तीचे प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या प्रयत्नांना काही यश येत नव्हते. हत्ती चिकाळल्यासारखा करत होता, बेभान झाला होता. ते पाहून भगवान आद्यश्री शंकराचार्यांचे शिष्य पळत पळत जवळ मिळेल त्या झाडावर चढले. शंकराचार्यही झाडावर चढले. हत्ती अगदी जवळ आला आणि त्या शिष्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्यापैकी एक शिष्य झाडावर न चढता किंवा न पळता तसाच शांतपणे खाली बसला आहे. हत्तीवरील माहूताच्या हे लक्षात आल्यावर तो माहूत ओरडून त्या शिष्याला झाडावर चढायला सांगू लागला. त्याला ओरडून दूर पळून जायला सांगू लागला, परंतु सर्व सांगावा व्यर्थ झाला. तो शिष्य तसाच शांतपणे ठाम बसून राहिला. मग काय, जे व्हायचे तेच झाले. क्षणार्धात तो पिसाळलेला हत्ती तेथे पोहोचला आणि त्याने त्या शिष्याला लीलयेने सोंडेत पकडले आणि दूर भिरकावले. हत्ती असाच बेभानपणे वाटेत सापडेल त्याचा विध्वंस करत दूर निघून गेला. हत्ती दूर गेल्यावर शिष्य आणि शंकराचार्य झाडावरून खाली उतरले आणि सर्वजण त्या शिष्याकडे धावत गेले. तो तेथे कणत बिबडत होता. सर्वांनी त्याला उचलून आणले, त्याला पाणी प्यायला दिले आणि जखमेवर औषधी पाल्याचा लेप लावला. त्या शिष्याला जरा बरे वाटल्यावर सर्वांनी त्याला विचारले की तो माहूत तुला ओरडून पळून जायला झाडावर चढायला सांगत असताना
तू सावध होऊन दूर का पळाला नाहीस? आमच्याप्रमाणे झाडावर चढला का नाहीस? त्याबरोबर त्या शिष्याने आचार्यांकडे पाहत पाहत कणत कणत सांगितले, आपल्याला आचार्याने सत्यज्ञान दिले आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. म्हणून मी विचार केला की तो हत्ती जगत आहे म्हणजे तो मिथ्या आहे. त्यामुळे तो आपल्याला काही करू शकणार नाही असा मला विश्वास वाटला. म्हणून मी पळालो नाही किंवा झाडावर चढलो नाही. परंतु आचार्यांच्या शिक्षणाविरुद्ध घडले. तो हत्ती सत्य ठरला आणि त्या हत्तीने मला दूर भिरकावले. त्यावर आचार्य त्या शिष्याला समजावत म्हणाले, वत्सा, तुला तो हत्ती मिथ्या आहे हे आठवले, परंतु तुला हे नाही आठवले की त्या हत्तीवरील माहुतामध्ये नित्य सत्य आत्मतत्व आहे आणि ते नित्य सत्य आत्मतत्व तुला सावध करत सांगत होते की दूर हो, पळ, झाडावर चढ. परंतु तू मिथ्यावर विश्वास ठेवलास आणि नित्य सत्य सत्यावर अविश्वास दाखविलास. याचाच अर्थ तू ब्रह्मावर अविश्वास दाखविलास. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला आणि हे खरे आहे. या मिथ्या सृष्टीचेही काही नियम आहेत. ते आपण समजावून घेऊन पाळावेच लागतात. तहान लागल्यावर पाणीच प्यावे लागते. त्याऐवजी मदिरा प्यायलास त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. हवा थंड झाली तर अंग गरम करावेच लागते. हे न करून चालणार नाही. आजार उद्भवेल. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. त्या पावसात कसे जगायचे याची तरतूद उन्हाळ्यातच करावी लागते. वेड्यांच्या वेढ्यात सापडल्यास सुटका करून घेण्यासाठी वेडेपणाचे सोंग करावे लागते. परंतु सुटका झाल्यावर आपण वेड्याचे सोंग घेतले होते हे लक्षात ठेवावे लागते. मिथ्याकडे मिथ्या दृष्टिकोनामधूनच पाहावे लागते आणि सत्याकडे सत्य दृष्टिकोनामधूनच पाहावे लागते. म्हणजे या दोहोचे आकलन त्यांच्या सत्यार्थाने होते. हरिओम.